मागण्या आहेत, कशासाठी तुमचं आंदोलन चालू आहे? सर, हे आंदोलन NHM म्हणजे कंत्राटी कर्मचाऱ्याचं आंदोलन आहे. गेल्या 20 वर्षापासून कंत्राटी कर्मचारी तुटपुंजा पगारावर म्हणजे जवळपास 20% बी पगार नाही परमनंट पगारीच्या तुलनेमध्ये, आणि काम तर आम्ही तेच करत आहेत. वाहन चालक वाहनं चालवितात, GNM डिलिव्हऱ्या करतात, ANM लसीकरण करतात, फार्मासिस्ट गोळ्या वाटतात, लॅब टेक्निशियन लॅब तपासतात, TBचे कर्मचारी जीव धोक्यात घालून TB सारखा आजार भारतातून कमी करण्यासाठी आतोनात प्रयत्न करीत आहेत. कित्येक जण तर एज बारच्या उंबरट्यावर आहेत. आज जर उद्या जरी कायमची ऑर्डर निघाली तर आमच्या काही बांधवांना त्याचा लाभसुद्धा भेटणार नाही. आज आमच्या एकाही कंत्राटी कर्मचाऱ्याचे लेकरं जिल्हा परिषद शाळेशिवाय शिकायला आमची अवकात नाही लेकराला, की त्याला आम्ही मोठ्या शाळेमध्ये टाकावं म्हणून. का? अहो, सणावाराला बायकोला साडी घ्यायलाचे वांदे आहेत. हो, काय सांगू तुम्हाला. उगतं कसं झालं आहे, काम झालं आहे तहसीलदारचं आणि पगार झाली कोतवालाची, आणि कोतवालाला तरी इज्जत आहे, आम्हाला तर ती बी इज्जत नाही. तुम्हाला सांगतो, कोविडसारख्या काळामध्ये जीव धोक्यात घालून आमचे छोटे छोटे लेकरं घरी असून सॅनिटायझरनं हातपाय धुवून त्या लेकरांचा सांभाळ कसा बसा केलेला आहे. तिथं एवढा आश्वासनांचा पाऊस पडला, आम्हाला वाटलं आरोग्यामध्ये ड्युटी करणं खरंच पुण्याचं काम असतंय काय, की पुन्हा कळालं पुण्यापेक्षा पापाचे भागीदारी आम्ही जास्त दिसायला. कारण 2012ला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी म्हणले आम्ही कायम करू, कुणाच्या दारात बसायची गरज नाही, कुणाच्या भीक मागायची गरज नाही, तुम्हाला सन्मानानं घरात बोलून तुम्हाला ऑर्डर देऊ, पाणी पाजू, चहा पाजू. आम्हाला पाणीच पाजलं या शासनाने. तर आम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगणं आहे, 17 महिने झाले साहेब GR निघून की आम्ही तुम्हाला कायम करू. अरे कायमचं सोडा, पण समान काम समान वेतन तरी द्या. आमच्या लेकराचं भविष्य उद्ध्वस्तच आहे ना. आता नाही, हे जनतेला जाऊन तुम्ही मीडियावाले किंवा नेते विचारा. आमच्यापर्यंत 4 दिवस उलटून सुद्धा आमचा लोकप्रतिनिधी नाही. आणि आमच्या जिल्ह्याची खंत ही आहे की आमचे पालकमंत्री माननीय अजितदादा पवार असताना त्यांच्या कशा ही गोष्ट लक्षात येत नाही की आपल्या जिल्ह्यात काय चालले. आज हेच आंदोलन त्यांच्या बारामतीत चालत असलं तर मीडिया समोर आलं असतं आणि लवकर ऍक्शन घेतली असती. माझी पालकमंत्र्यांना हीच विनंती की त्यांनी लक्ष द्यावं. आणि आमचा ऊसतोडी कामगार जिल्हा आहे आणि आधीच इथं हिंसक प्रवृत्तीचे लोक आहेत. आणि जर आम्ही तसे हिंसक बनलोत आणि बनायला तुम्हीच भाग पाडायलात तर याला जिम्मेदार सर्वस्व शासन राहणार. नक्कीच पाहायला गेलं तर बीड जिल्हा हा अतिसंवेदनशील तर आहेच, मात्र आता या अनुषंगानं बीड जिल्हा रुग्णालयातली सर्व आरोग्य यंत्रणा ठप्प झालेली आहे.